माझे नाव प्रांजली शंकर मोरे. आज आम्ही पाचवीच्या मुली संवाद सादरीकरण करणार आहोत. मी आहे बंडूची आई. नमस्कार, माझे नाव तेजस्वी रागे जाधव. मी आहे बंडू. नमस्कार, माझे नाव अनन्या जाधव. मी आहे बंडूची पत्नी. नमस्कार, माझे नाव आरोही गोपाळ. मी बंडूची बहीण. भाऊची नावचा बंडू शांत व कष्टाळू. आपण भलं आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव. बंडूनं कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी जार शिवली. खरे पण त्याचा जरा अंदाजात चुकला. अरे इजार जरा 4 बोट लांबच झाले. पुन्हा ढमढम मामाकडे जायचं म्हणजे पुढे सर. अगं इजार जरा 4 बोट लांब झाले. कापून टाकत घालशील काय? अहो, सकाळी सकाळी हे काय हे जेवण बनवायचे. मी तात्या शाळेत जायचे. मला नाही जमणार. सुबे इजार जरा 4 बोट लांब झाले. कापून टाकत घालशील काय? नाही दादा, मला केवढा अभ्यास पडला. आता कॉलेजची वेळ होईल. तू आईला सांग की माय. आई इजार जरा 4 बोट लांब झाले. कापून टाकत घालशील काय? ठेव तिकडे तुझी इजार. इथं वैरण कापून कापून हाताची तुकड्या पडल्यात. माय. इकडून तिकडून चक्कर मार. फिरायचं ना. सकाळी इजार दुरुस्त करायला पाहिजे होते. पत्नीनं नाही केलं, आईनं नाही केलं, बहिणीनं पण नाही केलं. आता आपलं काम आपणच केलेलं बरं. सकाळी इजार दुरुस्त करायला पाहिजे होती. आता मी इरादीचे पाय कापते. डुंगून टाकी घालते. समोर बोल. मी दादाचं इतकंही काम करू नये का? दादा कष्ट करतो आणि मला कॉलेजला पाठवतो. आता मी तिजारीचे 4 बोट कापते आणि दुमडून टाके घालते. उगाच खेक असले पोरावर. एवढा राबतो पोरगा. मीच आता इजारीचे पाय कापते आणि दुमडून टाके घालते. बोलायचं. अरे मला मी इजारीचे 4 बोट कापले. मी पण इजारीचे 4 बोट कापले आणि दुमडून टाके घातले. अगं बया, मी पण